पसरून पंख हे उडण्यासाठी ये धाव घे तू शिखराकडे भय सोडून दे भिडण्यासाठी। इंजिनच्या कंपोनेंट्सबद्दल माहिती बघायची म्हणजे इंजिन जे आहे त्या इंजिनमध्ये कोणकोणते भाग असतात त्याच्याबद्दल माहिती बघायची। आता पहिल्यांदा सुरुवातीला आपण काय बघायचं, इंजिन म्हणजे काय। इंजिन याचा अर्थ काय, हायड्रोकार्बन अथवा फ्युअल यापासून निर्माण होणाऱ्या हीट एनर्जी रूपांतर मेकॅनिकल एनर्जीमध्ये करणाऱ्या यंत्राला काय म्हटलं जातं, इंजिन असे म्हणतात। तर या इंजिनमध्ये हे जे इंजिन आहे IC इंजिन आहे, म्हणजे इंटरनल कंबशन इंजिन आहे आणि फोर स्ट्रोक इंजिन आहे। फोर स्ट्रोक म्हणजे काय की ज्या इंजिनच्या क्रँकशाफ्टच्या 2 फेऱ्यानंतर पिस्टनच्या हेडवरती एक वेळा ज्वलन घडवून आणले जाते त्या इंजिनला काय म्हटलं जातं, फोर स्ट्रोक इंजिन असं म्हटलं जातं। किंवा दुसरी व्याख्या अशी आहे की ज्या इंजिनमध्ये पिस्टन 2 वेळा TDCला जातात आणि 2 वेळा BDCला जातात, या स्ट्रोकमध्ये 2 वेळा वर जाणे 2 वेळा खाली येण्यामध्ये एक वेळा पिस्टनच्या हेडवरती ज्या इंजिनमध्ये स्फोट घडवून आणला जातो किंवा ज्वलन घडवून आणले जाते त्या इंजिनला काय म्हटलं जातं, फोर स्ट्रोक इंजिन असं म्हटलं जातं। तर हे जे फोर स्ट्रोक इंजिन आहे डिझेलचं इंजिन आहे। तर डिझेल इंजिनमधले पार्ट आणि पेट्रोल इंजिनमधले पार्ट थोडाफार फरक आहे। तर आपल्यासमोर कुठलं इंजिन आहे, डिझेल इंजिन आहे आणि फोर स्ट्रोक आहे। सिलेंडरची संख्या किती आहे, या ठिकाणी 3 आहे, म्हणजे या ठिकाणी 3 पिस्टन आहेत। तर या ठिकाणी इथं हा जो भाग दिलेला आहे याला म्हटलं जातं रॉकर कवर किंवा वाल्व डोअर कवर। 1 2 3 त्यानंतर वरच्यावर नट दिलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी हेड इथं दिले बा, हा जो भाग दिसतो का एवढा, या ठिकाणी हेड काय केलं स्वतंत्र दिलेलं आहे। काही इंजिनमध्ये काय केलं असतं, एकच हेड असतं, या ठिकाणी 3 हेड सुट्टी आपल्याला करता येतात। या हेडमध्ये इथं इंजेक्टर बसवलं आहे। हा जो इंजेक्टर असतो काय करतो, डिझेलचा स्प्रे मारत असतो कंबशन चेंबरमध्ये, योग्य वेळी काय करतो तो डिझेलचा स्प्रे मारत असतो आणि त्या डिझेलचं कणाकणामध्ये रूपांतर करून काय केलं जातं, कंबशन चेंबरमध्ये स्प्रे मारला जातो। तो योग्य वेळीच मारला जातो, केव्हाही मारला जात नाही। म्हणजेच कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या शेवटी काही डिग्री अगोदर जे कंपनीने सेटिंग केलेलं आहे त्याच वेळी काय केलं जातं, कंबशन चेंबरमध्ये गरम जी हवा आतमध्ये आहे त्या हवेवरती काय केलं जातं, डिझेलचा स्प्रे केला जातो आणि पुढचे स्ट्रोक घडत असतात। म्हणजे 4 स्ट्रोक घडत असतात। पहिला कोणता स्ट्रोक असतो, सक्शन स्ट्रोक असतो, दुसरा स्ट्रोक असतो कॉम्प्रेशन, तिसरा असतो पॉवर आणि चौथा असतो एक्झॉस्ट। हे 4 स्ट्रोक परिपूर्ण होत असतात। परिपूर्ण यातला एखादा जरी कार्य करत नसेल तरी इंजिन चालू होत नसतं। तर या ठिकाणी हेडचे नट आहे ते वॉशर, त्यानंतर या ठिकाणी ही वॉटर पाईप आहे आणि ती वॉटर पाईप काय केलेली आहे, या हेडबरोबर जोडलेली आहे। ही वॉटर पाईप कशासाठी, की हेडमधून काय केलं जातं, पाणी सर्क्युलेट होण्याकरिता आतमध्ये वॉटर जॅकेट तयार केलं लागतात। हेडमध्ये पण असतात आणि ब्लॉकमध्ये पण असतात। ब्लॉक काय खाली आहे, हेडच्या खालच्या बाजूला जो भाग दिसतो त्याला काय म्हटलं जातं, सिलेंडर ब्लॉक म्हटलं जातं। तर त्या ब्लॉकमध्ये सुद्धा काय असतात, वॉटर जॅकेट बनवले असतात, त्यातून काय होत असतं, पाणी सर्क्युलेट होत असतं। त्या ठिकाणी हेडच्या या बाजूला काय जोडले बघा, इथं काळ्या रंगाचं एक्झॉस्ट मेनिफोल्ड जोडले, हे जे दिसतं का इकडचं काळ्या रंगाचं असतं, तर याला काय म्हटलं जातं, एक्झॉस्ट मेनिफोल्ड। ज्याच्यातून गॅस आतमधला किंवा धूर बाहेर पडत असतो त्या भागाला इथे या ठिकाणी काय म्हटलं आहे, एक्झॉस्ट मेनिफोल्ड। त्यानंतर यू हाऊसिंग म्हणजे यू पाईप आहे बघा, ही एक्झॉस्ट पाईपच आहे परंतु याला काय म्हटलं आहे, यू पाईप किंवा यू एक्झॉस्ट पाईप म्हटलं तरी चालतं। त्यानंतर हा सायलेन्सर मफलर आहे। त्यानंतर ही पुढची टेल पाईप आणि इथं वरच्या जो रेन ट्रॅप असतो। आता या ठिकाणी रेन ट्रॅप नाही, त्या ट्रॅक्टरमध्ये रेन ट्रॅप दिलेला असतो, इंजिन चालू केली की असं वर खाली होतं बघा। आता या ठिकाणी वर रेन ट्रॅप देणं का गरजेचं आहे, कारण पाणी वगैरे आतमध्ये जाऊ नये याकरता ते काय केलेलं असते, रेन ट्रॅप दिलेली असते, अशी क्लिप असते आणि असं वरनं टेकलेलं असतं। इंजिन चालू केलं की वर जातं, म्हणजे गॅस इथं आला की वर जातं, गॅस बंद झाला खाली येतं, परत वर जातं, ही अशी क्रिया चालू राहत असते। तर या ठिकाणी हा जो सायलेन्सर दिलेला आहे याचं काम काय असतं, आवाज कमी करणं, हे काम याचं आहे। त्यानंतर या बाजूला परत पांढरे ॲल्युमिनियमचं दिसतं बघा, त्याला काय म्हटलं जातं, इनलेट मेनिफोल्ड। काय म्हटलं जातं, इनलेट मेनिफोल्ड। या इनलेट मेनिफोल्डमधून काय होत असतं, हवा आतमध्ये
कंबशन चेंबरमध्ये जात असते, म्हणजे पिस्टनच्या हेडवरती जात असते. आता पिस्टन नेमकं कुठं बसवलेलं आहे? सिलेंडर ब्लॉकमध्ये जे लायनर आहे त्या लायनरमध्ये किंवा स्लीवमध्ये तो पिस्टन काय केला असतो? बसवलेला असतो. त्यानंतर पिस्टनच्या खाली कनेक्टिव्ह रॉड असतो काळा. कनेक्टिव्ह रॉड आणि पिस्टन हे जोडण्याकरता आडवी गजन पिन दिलेली असते किंवा तिला काय म्हटलं जातं? रिस्ट पिन. आणि दोन्ही बाजूला ब्लॉक दिलेला असतात. त्या ब्लॉकला काय म्हटलं जातं? इंटरनल सर्किट. त्या गजन पिन आतमध्ये जी बसवलेली आहे ती मागे पुढे होऊ नये किंवा हलू नये आणि त्या लायनरला घासू नये म्हणून काय केलं असतं? दोन्ही बाजूला सर्किट दिलेले असतात. त्यानंतर कनेक्टिव्ह रॉडची जी खालची बाजू आहे, बिग एंडचा भाग मोठा, तो क्रँकशाफ्टच्या क्रँकपिनवर बसवलेला असतो. त्या ब्लॉकच्या खाली इथं बघा हातभाव, इथं त्याच्या खाली हातभाव, ब्लॉकच्या खाली असं त्याला फुगी नाही बघा, त्याला फुगी नाही. तर त्या भागाला काय म्हटलं जातं? क्रँकेस. काय म्हटलं जातं? क्रँकेसमध्ये सॅडलवरती तो क्रँकशाफ्ट बसवलेला असतो आणि बेरिंगच्या साह्यानं बसवलेला असतो. बेरिंग कोणते असतात? सेल बेरिंग असतात. म्हणजे एक प्रकारे थ्रस्ट बेरिंगमधला प्रकार आहे. नॉन थ्रस्ट बेरिंग म्हणजे कुठल्या बॉल बेरिंग वगैरे जे असतात ते नॉन थ्रस्ट बेरिंग असतात आणि थ्रस्ट बेरिंग जे असतात ते सेल बेरिंग असतात. म्हणजे अर्ध्या इकडं अर्ध्या इकडं त्याला काय म्हटलं जातं? सेल बेरिंग म्हणतात. आणि योग्य टॉर्क देऊन तिकडे काय केले असतात? टाईट केलेले असतात. त्या क्रँकेसच्या खाली पत्र्याचे चेंबर आहे, काय म्हटलं जातं त्याला? ऑइल संप किंवा ऑइल चेंबर किंवा ऑइल पॅन. तर त्या ठिकाणी गॅसकेट वापरून काय करतो आपण? हे ऑइल पॅन किंवा चेंबर खालून बसवतो. तर चेंबर हा जो भाग आहे कुणाबरोबर जोडलेला आहे? क्रँकेस बरोबर जोडलेला आहे. बोल्टच्या साहाय्याने काय करतो आपण? क्रँकेसच्या खालच्या बाजूला तो ऑइल संप टाईट करतो. तर ते ऑइल संपमध्ये असतं काय? ऑइल असतं. किती नंबर असतं? 20W किंवा 40. 20W ते 40. नवीन याच्यामध्ये काय आलं आता? 10W 50 सुद्धा आलेला आहे. 10W 50. W याचा अर्थ काय? विंटर. SCE 20W 40. SCE